आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवाचाही देव,
काय कळी काळाचा भेद पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरू तुकोबाराय यांचा हा छोटासा 4 चरणाचा अभंग आहे. तुकाराम महाराजांची गाथा जर उघडून बघितली तर त्यात अनेक प्रकारचे अभंग आढळून येतात. काही संतपर अभंग, काही नामपर अभंग, काय अद्वैतपर अभंग आहे, काही स्वानुभवपर अभंग आहे. तसा आजचा घेतलेला अभंग पंढरीपर आहे. तुकाराम महाराज या अभंगातून पंढरी क्षेत्राचा आणि तेथील देवाचा असा दोहोचा महिमा वर्णन करतात. तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे आमच्या तुमच्यासारख्या सामान्य जीवनात तरुण जाण्याकरता उत्तम प्रकारची नाव आहे. गाथारूपी नावेमध्ये बसा आणि या दुःखरूप संसारातून तरुण जा. तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. तुम्हाला जर या भवसागरातून तरुण जायचं असेल तर तुकाराम महाराजांची गाथा ही उत्तम प्रकारची नाव आहे. त्या गाथारूपी नावेमध्ये बसा आणि सहजतेने तरुण जा. आमचे महाराष्ट्र सगळेच्या सगळे साधू संत पंढरपूरला जात असत आणि पंढरपूरच्या देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर लोकांनाही सांगत असत तुम्ही पंढरपूरला जा अनुभवी आले अंगा ते या जगाधीश. काय मी प्रथम वाकडला आलोय. मी 1972 सालामध्ये आळंदीला होतो.
आणि तिथून राहटणीला मी मधुकरीला येत होतो. आमचा 10 मुलांचा ग्रुप होता. राहटणी जवळच आहे ना, राहटी काटे पिंपळे. त्याच्यानंतर मी ह्या भागात प्रथमच येतोय. विठ्ठल एकमेव परिचयाचे म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित एक मृदंगाचार्य हरिभक्त परायण तुकाराम महाराज भूमकर ही यांना पूर्वीपासून ओळखतो. सगळ्याला वाजवून मोकळं केलंय. सिंहगडावर मी एक कीर्तन केलं होतं. त्यावेळेला महाराजच होते वाजवायला, भूमकर महाराज. महाराज मला अजून आठवतंय, तुम्ही परातभर भजे खाल्ले होते त्यावेळेला. आपलं दत्तोबा चोरगे होते. हां हां हां, आठवा तुम्ही आठवा. हां हां, विठ्ठल असो. ते प्रथम मला परिचय दिसले. उत्तम मृदंगाचार्य आहेत मंडळी. पण कधी कधी कीर्तनकाराला फेकूनही देण्याची त्यांची सवय आहे. आता एवढे मोठे मृदंगाचार्य असल्यानंतर त्या कीर्तनकाराला थोडं लटपटायला होतं. असो, आमचे महाराष्ट्रीय साधू संत पंढरपूरला जात असत आणि पंढरपुराहून आल्यानंतर त्या देवाची अनुभूती घेतल्यानंतर लोकांनाही सांगत असत, तुम्ही पंढरपूरला जा. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत विचार जर करायचा झाला तर ते योगी आहेत, ज्ञानी आहेत आणि भक्तही आहेत. तिन्ही भूमिका ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी होत्या. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, नामदेवराय वर्णन करतात. बरं, योग परंपरेमध्ये ज्ञानोबारायांचा जन्म असल्यामुळं योग त्यांचा जन्मसिद्ध आहे. ज्ञानी कशावरून? ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानाचा सागर सखा माझा. किती प्रमाण आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वयंभूत ज्ञानी होते. विठ्ठल आणि भक्त कशावरून? माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माझे मनीची पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. खांद्यावर पताका घ्यावी, पंढरपूरला चालत जावं, देवाचं दर्शन घ्यावं, ही ज्ञानोबारायांची इच्छा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज उत्तम प्रकारचे भक्त आहेत. योगी, ज्ञानी आणि भक्त तिन्ही भूमिका. याच्याही पुढे जाऊन सांगतो ज्ञानेश्वर महाराजांची निष्ठा किती. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे.
नवशिये नवशिये माझे नवशिये माझे मन गोविंद रंगले हो माझे मन गोविंद रंगले हो नवशिये माझे नवशिये माझे नवशिये आवडीनं निष्ठेने देवा तुझीच सेवा करीन. याच्याही पुढे जाऊन सांगतो तुझी आन वाहे नगा देवराया बहु आवडशी जीवापासून या. शपथ वाहून सांगतो रे देवा, आन वाहून सांगतो इतका तू माझ्या आवडीचा आहेस. एकात्र अभंगातून असं म्हणतात, वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पाहीन त्रिवेणी स्नान करीन परी मी वीट नवेन विठोबा पायीची वीट विठोबा पायीची वीट अभंगातून म्हणताय, वाराणसी यात्रेला जाईन, गंगेमध्ये स्नान करीन, काशी विश्वनाथाचं दर्शन करीन, मातापूरला जाईन, या तीर्थाला जाईन, कोल्हापूरच्या आईला जाईन, भवानी मातेला जाईन, मी ह्या देवाला जाईन, त्या तीर्थाला जाईन, त्या तीर्थात स्नान करीन, या देवाचं दर्शन करीन, पण कोणत्याही देवाच्या पायाखालची वीट न बनता देवा तुझ्याच पायाखालची वीट बनेन. ही आमच्या ज्ञानोबारायांची निष्ठा. म्हणून पंढरपूर क्षेत्र कसं आहे, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्र आणि भाव हा निवडीला. विठ्ठल विठ्ठल यात्रे जाईन ओ माये त्याचे वंदिन मी पाये. ज्ञानोबाराय म्हणतात, विठ्ठलला पंढरपूरला जो कोणी जाईल त्याचे मी पाय वंदन करीन. जोडून या जोडी ज्यांनी हुंडारली दुरी भिकेची आवडी त्या नावडी पंढरी करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. एवढा मनुष्य देह मिळून पंढरपूरला गेला नाही तो करंटा अभागी दुर्दैवी. विठ्ठल आमचं पंढरपूर काही आगळं वेगळं आहे मंडळी. आपल्या भारतामध्ये 4 धाम, सप्तपुर्या आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका, दक्षिणेला रामेश्वर, उत्तरेला बद्री केदार 4 धाम आहेत. सप्तपुरे काशी, अयोध्या, अवंती, कांची, मथुरा, माया, गोमती, आयशी तीर्थे इत्यादिके आहे ती परिसरी न पवती पंढरी. काशी, अयोध्या, अवंती म्हणजे उज्जैन, काशी, मथुरा, माया, गोमती म्हणजे द्वारका, अशा सप्तपुरे. पण या सप्तपुऱ्याहून 4 धामाहून आमचं काय पंढरपूर वेगळं आहे. आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत मंडळी आपल्या महाराष्ट्रात. भारतामध्ये किती आहेत? 12 ज्योत.
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्या वैजनाथंच दाक्षिण्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णेशम शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेन नरः सप्त जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति. हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात 5 आहेत. महाराष्ट्र भाग्यवान आहे मंडळी. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ, कृष्णेश्वर, परळी वैजनाथ. म्हणून आपला महाराष्ट्र भाग्याचा आहे. पण त्या सगळ्याहून आमचं पंढरपूर काय आगळं आणि वेगळं आहे. 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मध्ये पुन्हा अष्टविनायक आहेत मंडळी. मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, थेऊरचा चिंतामणी, महागणपती, रांजणगावचा महागणपती, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर आणि लेण्यांद्रीचा गिरिजात्मक, महडचा वरद विनायक, पालीचा बल्लाळेश्वर. या अष्टविनायक आहेत म्हणून महाराष्ट्र भाग्याचा आहे. देवीच्या 51 का 52 पीठापैकी 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत मंडळी. म्हणून महाराष्ट्र भाग्याचा आहे. कोल्हापूरची आई, तुळजापूरची आई, रेणुका माता, आणि सप्तशृंगी आरती असे 3.5 पीठ महाराष्ट्र आहेत. म्हणून महाराष्ट्र भाग्याचा आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या थोर शिवाजी महाराजांचा जन्म याच महाराष्ट्रात, म्हणून महाराष्ट्र भाग्याचा. विठ्ठल एकात्र अभंगातून तुकाराम महाराजांनी कहर केला. अगदी उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड पाहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे उदंड क्षेत्र पाहिली, उदंड क्षेत्राचा महिमा वर्णन केला. पण अशी चंद्रभागा आणि असा विजयवरचा देव कुठं तुम्ही पाहिलाय का? ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कुठे? अशा दिंड्या पटाका कुठे पाहिल्यात का तुम्ही? तुका म्हणे आम्हा नाता कारणे पंढरी निर्माण केली. म्हणजे इतर देवतेकडे तुम्ही बघा, कुठल्या देवतेने जीभ बाहेर काढलेले, कुठल्या देवाचं तंगडं वाकडं, कुठला देव कमरेत वाकडा, कुठला देव कसा. पण पांडुरंगाकडे पहा, समचरण सरोजम सांद्र निलांबुधाभम जगन निहत पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्र सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडित्वाससम
नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. असा तो परमात्मा आहे. अशा पंढरपूरचं आणि तेथील देवाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. आम्ही ज्याचे दास, म्हणून त्या पंढरीनाथाचे आम्ही दास झालो, त्याचा पंढरी वास. दास म्हणून घेणं सोपं आहे, पण अंगी दास्यत्व येणं अवघड आहे मंडळी. आम्ही तुमचे दास आहोत असं म्हटल्यानं काय दास होतो? आम्ही तुमचे सेवक आहोत असं म्हणल्यानं काय सेवक होतो? कामापुरता मामा. अशीच परिस्थिती आहे सगळ्यांची. दास या शब्दाचा अर्थ सेवक. दास या शब्दाचा अर्थ दुसऱ्याचं काम करणारा. मला सांगा, दुसऱ्याचं दास्यत्व करण्यात माणसाला सुख आहे का दुःख आहे? एखादा नौकर आहे तुमच्या घरी, त्याला सुख देता का दुःख देता तुम्ही? त्याला गाद्या गिरद्यावर लोळायला सांगता का कधी? तुकाराम महाराज मी देवाचा दास म्हणून घेतात. दास म्हणजे सेवक, आणि सेवकाला कधी सुख नाही. मग तुकाराम महाराज देवाचे दास कसे झाले? दास या शब्दाचा अर्थ पारतंत्र्य. दास या शब्दाचा अर्थ दुसऱ्याची सेवा करणे. काय आहे? दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये माणसाला दुःख आहे मंडळी. मग तुकाराम महाराज मी देवाचा दास म्हणून का घेतात? संत संग सगळ्या संघातून मुक्त करतो. तसं देवाचं दास्यत्व जर स्वीकारलं, देवाची कृपा जर झाली, तर तो प्रकृतीच्या पारतंत्र्यातून मुक्त होतो, दुःखातून मुक्त होतो, मायेतून त्याची सोडवणूक होते. असा देवाचा झालेला दास तो देवाचा मालक होतो. नवे नवे याच्या पुढे जाऊन सांगतो. काय त्या व्यासाने एका श्लोकामधून 5 लोक जिवंत असून मेल्यासारखे सांगितले. 5 लोक जिवंत आहेत, पण ते मरण्यात जमा. जीवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तिता, दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः. अठरा विश्व दारिद्र्य ज्याचा आहे तो जिवंत असून मेल्यासारखा. गाळीव मूर्ख मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. कायमचा एखाद्या रोगाने अंथरुण धरलेला जिवंत असून मेल्यासारखा. ज्ञानहीन असा अखंड प्रवास करणारा मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. आणि नित्य प्रकारे दुसऱ्याची सेवा करणारा जिवंत असून मेल्यासारखा आहे. मग तुकाराम महाराजांना जिवंत असून मेल्यासारखा असं आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? विठ्ठल प्रवासी नित्य सेवका म्हणलेले. नित्य प्रकारे दुसऱ्याची सेवा करणारा हा जिवंत असून मेल्यासारखा आहे. मग तुकाराम महाराजांना जिवंत असून मेल्यासारखं म्हणायचं आहे का? त्या रामायणामध्ये 14 लोक जिवंत असून मेल्यासारखे सांगितले. 14 लोक. कौल काम बिसकृपेन विमूढा, अति दरिद्रा जशी अति बूढा, सदा रोग बस संतत क्रोधी, विष्णू भूमिक श्रुती संत विरोधी, तनुपोषक निंदगाग खानी, जीवत समच 14 प्राणी. 14 लोक जिवंत असून मेल्यासारखे. शाक्त पंथाचा आश्रय करून वाम मार्गाचा आचरण करणारा जिवंत असून मेल्यासारखा. विषय भोगासाठी भक्ती आणि लाज सोडून दिलेला जिवंत असून मेल्यासारखा.
गाळीव मूर्ख मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. क्रोधाने, आता माणसं क्रोधी जास्त निघाले आहे मंडळी, कारण आहार विहार बिघडलाय माणसाचा. झटकन क्रोध येणं, झटकन राग येणं, त्या क्रोधाच्या आहारी जाणं, एखाद्याचा खून करणं, हा कशाचा परिणाम आहे? आहाराचा परिणाम आहे, संस्काराचा परिणाम आहे मंडळी. अत्यंत क्रोध आहे, क्रोधिष्ठ मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. अत्यंत जर्जर झालेला म्हातारा मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. कायमचा रोगानं एखादा अंथरून धरलेला जिवंत असून मेल्यासारखा. संतांची निंदा करणारा जिवंत असून मेल्यासारखा. विष्णूची निंदा करणारा जिवंत असून मेल्यासारखा. कृपण मनुष्य, चेंगट मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. काय काय चेंगटे असतात समाजामध्ये, अत्यंत चेंगट. एक सांगू का महाराज, एक गावरान, आम्ही खेडेगावात राहणारी माणसं, एक गावरान दृष्टांत देतो. एक लग्न करत नव्हता. लग्न केलं तर बायको घरात येईल, मुलं बाळं होतील, तिला पातळा आणायला लागेल, चोळी आणायला लागेल, कुंकू आणायला लागेल, डोक्याचं तेल आणायला लागेल, तिचा जेवणाचा खर्च, मुलाबाळाचा खर्च, शाळेचा खर्च. म्हणाला लग्नच नको. तुम्ही म्हणाल तुम्ही तर नाही त्यापैकी. मी नाही, मी सिंगल आहे मंडळी, पण मी तसा नाही. आणि त्याच्या मित्रमंडळीने 5-6 वेळेला प्रयत्न केला त्याच्या लग्नाचा प्रस्ताव मांडून, परंतु त्यांनी काही दाद दिली नाही कुणाला. शेवटी ते मित्रमंडळ 35-40 वर्षाच्या घरात आले. जुन्या काळचा दृष्टांत. आणि ते 10-12 मित्र मिळून त्याच्या घरी आले. हा दरवाजात उभा होता. मंडळी, आलेला पैसा तिजोरीमध्ये जन्मठेप करायचा, इतका चेंगट होता. कायमचा दरवाजात उभं राहून असायचा, घरात कोणी घुसू नये. ते 10-12 मित्रमंडळी आले. तो म्हणाला तुम्ही कशासाठी आलाय, मी ओळखलाय, तिथूनच जा तुम्ही. तो म्हणाला आम्ही ह्या वेळेला आगळा वेगळा प्रस्ताव आणलाय, तो ऐकून तर घे, सांगा. काय नाही, तुझं लग्न झाल्यापासून तुझा खर्च, तुझ्या बायकोचा खर्च आणि तुझ्या मुलाबाळाचा खर्च सासरवाडीहून आला तर करशील का नाही लग्न? मग म्हणाला करतो. सगळा खर्च सासरवाडीचा मरेपर्यंत. कृपण माणसं कशी असतात बघा, जिवंत असून मेल्यासारखी ती. आणि विठ्ठल त्याने मुलगी घेऊनच आलेली होती ही मंडळी. धूमधडाक्यामध्ये लग्न झालं. कुणाला चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, काय नाही, जा तुमच्या घरी. दोघे जणच घरामध्ये आले, नवरा आणि बायको. त्या बायकोला म्हणतो संध्याकाळी, हा हे बघ, जेवणामध्ये पिठला आणि भाकरीच कर, मीठ सुद्धा ताटाला लावायचं नाही, अजून मिठाचा खर्च तुझ्या बापाने दिला नाही. काय काय माणसाच्या बायका त्यांच्या पुढच्या असतात. तशी त्याची बायको मिळालेली त्याच्या पुढची होती. म्हणजे काय हरकत नाही, पिठलं भाकरी केली, दोघांनं ती जेवण केलं. आणि बायकोला म्हणाला, हे बघ, सावधपणाने झोप, आपलं इथून शेत आहे 4 किलोमीटर अंतरावर. शेतावर गव्हाचं खळं पडलेलं आहे, आपणाला मला गेलं पाहिजे म्हणून बॅटरी घेतली, घोंगडी घेतली, पायात वाहना घातल्या आणि 4 किलोमीटर तो शेतावर गेला.
चालत. शेतावर गेल्यानंतर, खळ्यावर गेल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं, आपल्या बायकोला आपण दिवा मालवायला सांगितलंच नाही, तर रातभर तेल जळून खलास होईल दिव्यातलं. आणि हे सांगण्याकरता पुन्हा बावळट हे घरी आले. 4 किलोमीटर. दरवाजा वाजवला, बायकोने उघडला. काहो म्हणाले, का आलात परत? अहो काय सांगू, शेतावर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तुला दिवा मालवायला मी सांगितलंच नाही. म्हणाले, मी तुमच्या एवढी बावळट नाही. तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकता क्षणी दिव्यावर फुंकर घातली आणि दिवा विझवला. पण का हो, 4 किलोमीटर चालत गेला, 4 किलोमीटर परत चालत घरी आला, पायातल्या वाहना किती झिजल्या. हा म्हणाला, वाहना झिजू नये म्हणून तर बगलेत मारून आणलेत बघ. हा कहर झाला का नाही शेंगटपणाचा. विठ्ठल शेंगट असला जिवंत असून मेल्यासारखा. आणि काय, दुसऱ्याची सेवा करणारा मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. मग तुकाराम महाराजांना जिवंत असून मेल्यासारखा आहे असं म्हणायचं आहे का? काय व्यवहारातला दासपणा वेगळा आणि परमात्म्याचा दास्यत्व स्वीकारणं ही वेगळी गोष्ट आहे मंडळी. व्यवहारात कुणाची कुणी सेवा केली तर कुणाला सुख नाही मंडळी, पण देवाचं दास्यत्व स्वीकारलात, देवाची जर सेवा केली तर देवाचे मालक व्हाल, पारतंत्र्यातून मुक्त व्हाल, दुःखातून मुक्त व्हाल, प्रकृतीच्या बंधनातून मुक्त व्हाल, देवाचे मालक बनाल. एवढंच नव्हे तर देव क्षणभरापुरतं आपलं पद आपल्या दासाला देईल. एक उदाहरण देतो. देव आपल्या दासाला आपलं पद कसा देतो? दिवाळीचा सण आला आणि नामदेवराय आईला म्हणाले, आई ग, दिवाळीच्या सणानिमित्त देवाला स्नान घालण्याकरता, उठणं लावून स्नान घालण्याकरता आपल्या घरी आणू का? आई म्हणते नको आणू. अरे देवाची षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे. देवाच्या अंगावरून रोज दह्या दुधाचे लोंढे वाहतात. आपल्या घरी काय आहे रे? आई, नामदेव, सगळ्या संतांमध्ये नामदेवराय हे हट्टी आहेत मंडळी, हे लक्षात ध्यानात असू द्या. नामदेवराय हट्टी आहेत थोडे. आणि आईसमोर हट्ट धरला, मी आणतो ना, नाही काय म्हणतेस? उठणं लावून फक्त स्नान घालायचं आहे देवाला. बाबा तू काय ऐकणार नाहीस, घेऊन ये. पडत्या फळाची आज्ञा घेतली. नामदेवरायाच्या घरामध्ये किती माणसाचं कुटुंब आहे? 14. हा, मी म्हणतो 15 आहेत. आपण मोजूनच बघू की. गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना मजाना बाप लेख, दामाना मजाना बाप लेख. गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना मजाना बाप लेख, दामाना मजाना बाप लेख. नारा माधा विठा गोंदा हे चौघे पुत्र, नारा माधा विठा गोंदा हे चौघे पुत्र, जन्माले पवित्र त्यांचे वंशी, दामाना माझा बाप लेख, दामाना मजाना बाप लेख. लाडाई गोडाई येसाई साखराई, लाडाई गोडाई येसाई साखराई, चौघी सुना पायी नामयाच्या, दामाना मजाना
आऊबाई बहिणी दामा शेठ आणि गोनाई हे नामदेवरायचे आई वडील आहेत. राजा आणि नामदेवराय पती पत्नी 4 जण झाले. नारा मादा विठा गोंदा 4 मुलं आहेत. किती झाले? 8. लाडाई गोडाई येसाई साखराई 4 सुना आहेत. 12. लिंबाई नावाची लेक आहे. 13. आऊबाई नावाची बहीण आहे. 14. आणि दाशीजनी वेडी पिशवी 10. वा लिंबाई लेकी आऊबाई बहिणी दासी जनी नाम याती दामा पंधरा माणसं आहेत ना. दाशीला कुठं जनीला कुठं सोडायचं मंडळी? नामदेवरायची दासी आहे ती. त्या नामदेवरायाच्या घरातलाच एक भाग म्हणून दासी जनी 15 माणसाचं कुटुंब आहे. नामदेवराय रावळात आले. आईच्या सांगण्याने आले. देवासमोर उभे राहिले. देवा रे देवा, माझ्या आईचा आग्रह आहे, विनंती आहे तुला एक. दिवाळीचा सण आलाय आणि दिवाळीच्या सणानिमित्त तुझ्या अंगाला उठणं लावून गरम पाण्याने आंघोळ घालायचं ठरवलंय. येशील का नाही माझ्या घरी? बोल. अरे नामा, तुझ्या घरी कसं यायचं? दिवाळीचं स्नान हे पहाटेचं स्नान आहे, ब्रह्ममुहूर्तावरचं स्नान आहे. पहाटेचं स्नान ब्रह्ममुहूर्त सुरू होतो मंडळी 3:40 देवकर माऊली माहीत आहेत ना महाराज? मी त्यांच्याकडेच गीता वगैरे सगळं झालं माझं. देवकर माऊली म्हणजे तुकाराम महाराजांच्या वंशातील 8वे पुरुष, सदानंद महाराजाचे गुरु. विठ्ठल ते नेहमी सांगायचे प्रवचनातून. ते ब्रह्ममुहूर्तावर उठायची मंडळी देवकर माऊली. उघडे राहत होते, फक्त धोतर. अन्न खात नव्हते, अग्नी शिवलेला पदार्थ खात नव्हते. ते कच्चं दूध, 4-5 खारका, एक अर्ध नारळ आणि एवढाच त्यांचा आहार होता. अशी माणसं आपल्या देशामध्ये अजूनही आहेत मंडळी. अशा पुण्यवान माणसाच्या जीवावर तर देश चाललेला आहे, जग चाललेलं आहे. अशी पुण्यवान माणसं नसतील तर काय त्याचा उपयोग आहे? घड्याळ लावून जायचं, कधीही जात नव्हते. मी त्यांची 3 वर्षे सेवा केली. रोजचे 300 अभंग वाचायचे. एकदा मला ताप भरला. त्या थोर माणसाचं काय सांगू तुम्हाला. एकदा ताप भरला म्हणून मी इंद्रायणीला गेलो आणि ना आंघोळ करताच आलो 3:30 वाजता. त्यांना वाटलं, शंका आली की हा लवकर कसा आला नेहमीपेक्षा. माझा करदोडा बघितला चाचपून, तर कोरडा. खाडकन मुस्काडी दिली, जा आंघोळ करून ये. तेवढ्या थंड पाण्यात आंघोळ केली आणि माझा तापच गेला. सदानंद महाराजांना सदानंद महाराज म्हणत नव्हते ते कधी. माझ्या तोंडून ती येईल म्हणून मी उच्चारत नाही. असो, देव म्हणतात
अरे ब्रह्ममुहूर्तावर दिवाळीच्या सणानिमित्त होणारं स्नान हे ब्रह्ममुहूर्तावर आहे. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर मी तुझ्या घरी आंघोळीला गेलो आणि तेवढ्यात जर भक्त मंडळी आली आणि विटेवरचा देव कुठं कुठं आहे असं म्हणून ते जर बुचकळ्यात पडले तर कसं काय होणार. त्या काकड आरतीची वेळ आहे, पूजेची वेळ आहे, भक्तगण मंडळी येतील आणि मी विटेवर नसलेला पाहून त्यांना काय वाटेल. काय नाही देवा, माझ्या आईचा आग्रह आहे तुम्हाला आलं पाहिजे. देवाचीच इच्छा होती नामदेवरायाच्या घरी जायचं, स्नान करून यायचं. नामा असं करू, तुझ्या घरी स्नान करून येईपर्यंत मी 10 शब्दाचा अर्थ सांगतोय फक्त. तुझ्या घरी स्नान करून येईपर्यंत या विटेवर उभं राहून माझं काम करशील. हो करतो देवा. देवाने धाडकन खाली उडी टाकली आणि नामदेवराय पटकन जाऊन उभी राहिली विटेवर. हरी तैसे हरीचे दास, नाही तया मोह चिंतास, किंवा देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. असं आहे. जसा परमात्मा पांडुरंग आहे तसे नामदेवराय दिसायला लागले. भगवंताने आपलं स्वरूप नामदेवरायाला बहाल केलं. उंची ठाण मान रेखीव जिथल्या तिथे हा नामा आहे असं कुणाला ओळखता येणार नाही. हुबेहूब विठ्ठल, हुबेहूब पांडुरंग. नामा आता मी 4 गोष्टी समजावून सांगतो ते ऐक. देवा तुला लवकर गेलं पाहिजे, भक्त मंडळी येण्याची वेळ झालेली आहे. काय नाही, देव सांगता समजावून. नामा मी तुझ्या घरी स्नानाला निघालोय, पण तत्पूर्वी 4 गोष्टी समजावून सांगतोय मी तुला, ऐकून घे. भक्तगण मंडळी येतील, कुणी तुझे पाय ओढतील, कुणी मुकुट काढतील, अंगावरचे कपडे काढतील, तुला सगळं विचित्र वाटेल. पळून जाऊ नकोस, विटेवरून हालू नकोस, घट्ट विटेवर उभा राहा. नंतर तुझ्या अंगावरून दह्या दुधाचे, गरम पाण्याचे आंघोळ, थंड पाण्याचे आंघोळ होईल. नंतर दह्या दुधाचे लोंढे वाहतील. मध्येच नामा न मिळाल्यासारखं हात चाटू नको असे दह्या दुधाचे. सगळं पित्तळ उघडं पडेल आपलं. नंतर सगळ्या फळांचा रस तुझ्या डोक्यावर धरला जाईल. एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा गरम पाण्याची, थंड पाण्याची आंघोळ तुला घातली जाईल. खरमरीत टावेलनं तुझं अंग पुसलं जाईल. भरजरी कपडे घालण्यात येतील. तुझ्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढेल. सरते शेवटी आरती झाल्यानंतर तुझ्या तोंडाला वरवंट्या एवढा भला मोठा मधुमधुरम साखरेने युक्त असा लोण्याचा गोळा लावतील. मला इथंच भीती वाटते नामा. हां, खाऊ नकोस. हा, मी आतापर्यंत लोण्याचा गोळा खाल्ला नाही. देव खात नाही म्हणून आम्ही नैवेद्य दाखवतो. देवाने खायला सुरुवात केल्यास वाकडच खाऊन टाकली. विठ्ठल खाऊ नकोस नामा. नाही ना, नाही देवा मी खाणार नाही. लक्षात ठेव, मी खाणार नाही. झालं. पुन्हा नामदेवराय, पुन्हा देव गरुड खांबाजवळ आले आणि गरुड खांबाजवळ उभं राहून, नामा लोण्याचा गोळा ध्यानात आहे ना. नाही देवा, तुझा आपलं घरी. धावत पळत परमात्मा पांडुरंग नामदेवरायाच्या घरी आले. गोनाईला वाटलं कशाचा देव आपल्या घरी येतो, आपण गरीब किती, दरिद्री किती. आणि जशी गोनाई देवाला पाहिलं तसं गोनाईला समाधी लागली. मंडळी, देव आला ना. अहो गोनाई, मी आलोय, आंघोळी करता आलोय आपल्या घरी. आणि मग ती गोनाई जागी झाली. पाठ मांडून ठेवलेला होता देवा करता, आंघोळी करता. उठणं तयार केलेलं होतं, गरम पाणी घंगाळ्यामध्ये ठेवलं होतं आणि देवाचे कपडे काढले, देवाला उठणं लावलं, गरम पाण्याने आंघोळ घातली. सगळं झालं हो. पण नामदेवरायाच्या घरी
देवाचं अंग पुसण्याकरता टावेलच नव्हता. आपल्या घरी कशी सगळ्यांची टावेल वेगळी, बायकोचा टावेल वेगळा, आपला टावेल वेगळा, मुलाबाळाची टावेल वेगळी, पण नामदेवरायाच्या घरी टावेलच नाही. एक जनाबाईचा अभंग आहे. सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला, हाती धरून देवाशी चला आमुच्या घराशी, पदर काढीला माथ्याचा बाळ पुशीला नंदाचा, बाळ पुशीला नंदाचा, बाळ पुशीला नंदाचा. पदर काढीला माथ्याचा, पदर काढीला माथ्याचा, पदर काढीला माथ्याचा, बाळ पुशीला नंदाचा, बाळ पुशीला नंदाचा, बाळ पुशीला नंदाचा. गोणाईनं आपल्या डोक्यावरचा पदर काढला आणि परमात्मा पांडुरंगाला खरमरीत पुसला. देवाचे कपडे देवाच्या अंगावर घातले, त्याचा मुकुट त्याच्या डोक्यावर घातला, सगळा उपचार झाला, ओवाळणी झाली, ओवाळलं निरंजनीने आणि काय गोडधोड केला असेल देवाला, ती जेवायला दिला असेल. दासी जनीनं शेवटचा विडा पांडुरंगाला दिला आणि देव धावत पळत रावळामध्ये आले. कारण देवाची इच्छा होती आपल्या विटेवर उभं राहिलेल्या नामदेवरायाचा सोहळा आपल्या डोळ्यांनी बघायचा. भक्ताचा सोहळा करणारा, भक्ताचा सोहळा पाहणारा परमात्माच असतो मंडळी. आणि विठ्ठल देव गरुड खांबाच्या आड येऊन उभे राहिले. तोपर्यंत सगळी भक्त मंडळी आली होती. कुणी नामदेवरायाचे पाय ओढतात, कुणी कपडे काढतात, कुणी मुकुट काढतो. नामदेवरायाला सगळं विचित्र वाटतंय, पळून जावं की काय असं वाटतंय. आपलं भिंग पायर बाहेर पडलं तर कसं होईल याची भीती नामदेवरायाला बसली. पण नामदेवरायाच्या लक्षात होतं देवाने काय काय आपणाला सांगितले. हालायचं नाही विटेवरून, वीट सोडायची नाही. शेवटी गरम पाणी थंड पाण्याची आंघोळ घातली, दह्या दुधाचे लोंढे वाहिले, सगळ्या फळांचा रस नामदेवरायाच्या डोक्यावर धरला. असं वाटलं चाटून तरी बघावं, पण देवाचे शब्द कानामध्ये होते. सरते शेवटी गरम पाण्याची थंड पाण्याची आंघोळ घातली. भरजरी कपडे नामदेवरायाच्या अंगावर घालण्यात आले. सोन्याचा मुकुट डोक्यावर चढला गेला. भला मोठा वरवंड्या वडा, मधुमधुर मासा लोण्याचा गोळा तोंडाच्या देवाच्या तोंडाला लावला आणि आरती झाली. सगळं झालं. विषय आणि इंद्रिय जर शेजारी शेजारी असतील तर ते इंद्रिय चवताळत असतात मंडळी. जिव्हा नावाचं इंद्रिय तिथंच आहे, लोण्याचा गोळा तिथंच आहे मंडळी. इंद्रिय तिथंच आहे आणि विषय तिथंच आहे. मग विषय आणि इंद्रिय एकत्र आल्यानंतर कोणताही त्याचा भोगवटा घेणारच ना.
नामदेवरायांनी हळूच आपली जीवा लावलीच त्या लोण्याच्या गोळ्याला. इतका मधुर लागला कधी नव्हं, आणि हळूहळू ओढायला सुरुवात केली. हळूहळू जसं हळूहळू लोण्याचा गोळा आतमध्ये ओढायला सुरुवात केली तसं समोरच्या भागाला खोलगटपणा निर्माण झाला. नेहमीपेक्षा लोण्याचा गोळा लहान झाला. एका भक्ताचं लक्ष गेलं, अरे वा, युगे 28 झाली, देवाने कधी लोण्याचा गोळा खाल्ला नाही, आणि आज म्हणजे देव लोण्याचा गोळा खातो, हे काय प्रकार आहे. म्हणून तो भक्त सिंहासनावर चालला. नामदेवरायाच्या डोळ्यात डोळा घालून बघितलं, खालून वरून बघितलं, पाठीमागून बघितलं, हा नाम आहे असं ओळखता आलं. पुन्हा एकदा डोळ्यात डोळा घालून बघितलं. नामदेवराय मनात म्हणाले, देऊ का तुझ्या थोबाडात धरून. लेका कधी नवं मला संधी मिळाली, ही संधीचं सोनं करून घ्यावं. संधी निर्माण करता येत नाही, पण आलेल्या संधीचा फायदाही सोडता येत नाही. विठ्ठल तो भक्त खाली उतरला. सगळ्या भक्ताला सांगितलं, तुम्ही तरी बघा रे, लोण्याचा गोळा लहान दिसतोय का मोठा दिसतोय. सगळ्या भक्तांनी पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटला. नेहमीपेक्षा लोण्याचा गोळा लहान आहे, देवाने कधी लोणी खाल्लं नाही आतापर्यंत. म्हणून सगळे भक्त त्या सिंहासनावर, कुणी पाठीमागून, कुणी वरून, कुणी खालून, कुणी इकडून, कुणी ह्या बगलेतून त्या बगलेतून, सगळीकडून पाहिलं, पण हा नाम आहे असं कुणाला ओळखता आलं नाही. एक भक्त ज्ञानी होता त्यातला, पहिल्यांदा चढलेला. तो एका कोपऱ्यामध्ये बसला. मंडळी, परमात्म्याचं दर्शन व्हावं वाटत असेल तर तुम्हाला अंतर्मुख व्हायला हवंय. बहिर्मुख राहून देवाचं दर्शन होत नाही कधी. म्हणून तो भक्त अंतर्मुख झाला, जगाचा विसर पडला, आणि आपल्या हृदयामध्ये सगळं त्यांनी जग पाहिलं. मंडळी, आपल्या हृदयात, आणि त्या हृदयात जग पाहून त्या हृदयामध्ये विटेवर उभा असलेला नामा दिसला. मोठ्याने वरडला तो भक्त, नामा, तुला लाज वाटत नाही विटेवर उभं राहायला. नामदेवरायाने धाडकन उडी टाकली, आणि त्या 16 खांबाच्या अवतीभोवती इकडून तिकडं भटकायला लागले, फिरायला लागले, पळायला लागले. देव गरुड खांबाच्या आड उभा होता. देवाने 16 पाहिले, नामदेवरायाच्या हाताला धरलं. नामा, मी आहे, काळजी करू नकोस. मला काय सांगायचं आहे, देवाचे दास झालात तर देव आपलं पद आपल्या दासाला क्षणभरापुरतं का होईना देईलच. आम्ही ज्याचे, तुकाराम महाराजाचं एक प्रमाण सांगतो, तुझा ऐसा कोण उदाराची राशी, तुझा ऐसा कोण उदाराची राशी. आपुलेची देशी पददासा, आपुलेची देशी पददासा, माझी 75 झाली. आपुलेची
देशी पददासा अपने 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 तेरी पददाता अपने आपुलेची देशी पददाता आपुलेची देशी पददाता उदायचा कोणा उदारा तेरा उदायचा उदारा तेरा आपल्या दास्याला आपलं पद देणारा परमात्मा इतका दुसरा कोण उदार असू शकेल मंडळी. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही म्हणून तर म्हणतात एका अभंगातून धन्य आम्ही जन्म आलो मनुष्य जन्माला आलो आम्ही भगवंताचे दास झालो म्हणून आम्ही धन्य आहोत. धन्य आम्ही जन्म आलो दास विठो म्हणून आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास विठोबा
आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. पहिल्या चरणातून आम्ही त्याचे दास आहोत, पण कोणत्या देवाचा उल्लेख न करता दुसऱ्या चरणातून उल्लेख करतात. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. हा परमात्मा पांडुरंग कसा आहे, तो सगळ्या देवाचा देव असलेला देव आहे मंडळी. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुतिशास्त्रे तेही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्याने आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो हो. आयशा गवळ नित्या बोलती परस्पर, आयशा गवळ नित्या बोलती आयशा गवळ नित्या बोलती परस्पर, आयशा गवळ नित्या बोलती परस्पर. इंद्र महेंद्र चंद्र ज्याची सेवा करतात तोच हा विटेवरचा देव आहे. ऋषी मुनी सिद्ध साधक साधू संत ज्याची रात्रंदिवस आराधना करतात तोच हा विटेवरचा देव आहे मंडळी. वेद शास्त्र पुराणे ज्याची रात्रंदिवस आराधना करतात तोच हा विटेवरचा देव आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजा. एक प्रमाण आहे म्हणू का, पण अगोदर ताल धरा आणि वेगात, जेवढा वेगात असेल तेवढा वेगात. नवे दाखाई जो खाई माई राणी मेसाबाई, नवे दाखाई जो खाई माय राणी मेसाबाई. बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो. रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती मध्य मांस भक्ती. बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो. बहिराव खंडेराव त्रुटी त्रुटीसाठी देव. बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो. बेताळे फेताळे, बेताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे. बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो. तुका म्हणे चिठ्ठी, तुका म्हणे चिठ्ठी धरा रखमाईचा पती. बळिया माझा पंढरी रावो, बळिया माझा पंढरी रावो. बाकीच्या देवाची निंदा केली असा त्याचा अर्थ नाही मंडळी. मी जर मृदंगाचार्यांचं वर्णन करू लागलो तर टाळकऱ्यांना गौणत्व येईल, टाळकऱ्याचं वर्णन करू लागलो तर मृदंगवाल्याला गौणत्व येईल, किंवा श्रोती मंडळीचं वर्णन करू लागलो तर बाकीच्यांना गौणत्व येईल. म्हणून ज्याचं वर्णन करायचं आहे ते ठामपणाने वर्णन करायचं असतं, नाहीतर साधू संतांनी काय कुठल्या देवाची निंदा केलेली नाही मंडळी. शेंद्री हेंद्री दैवते असे जरी ते म्हणाले असले तरी इतर देवाचं वर्णन करीत असताना, पांडुरंगाचं वर्णन करीत असताना त्या देवाला गौणत्व येतच. विठ्ठल विठ्ठल
माझा पंढरीराव तो ह्या देवाचाही देव. काय कळी काळाचा भेव बळिया माझा तो हा देवाचाही देव. काय कळी काळाचा भेव. काय एकदा तो शब्द वापरतात एकदा हा शब्द वापरतात मंडळी. तो म्हणजे हा आणि हा म्हणजे तो, पण फरक आहे. तो ती ते हे दूरदर्शक सर्वनाम आहे आणि हा ही हे जवळचं दर्शक सर्वनाम आहे. हा जवळच्या व्यक्तीबद्दल आपण हा ही हे शब्द वापरतो, दूरच्या व्यक्तीबद्दल तो ती ते असे शब्द वापरतो. तेव्हा एको देव हा सर्व भूतेषु गूढा, सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा. एक परमात्मा तो सर्व व्यापी असलेला परमात्मा आणि हृदयात असलेला परमात्मा, सर्व व्यापी असलेला तो आणि हृदयात असलेला हा एकच. तो हा विठ्ठल बरोवा तो हा माधव बरोवा म्हणता एकदा. तसं तो हा देवाचाही देव. काय कळी काळाचा भेव. भेव म्हणजे भीती. एकदा जर तुम्ही पांडुरंगाचं दास्यत्व स्वीकारलं तर त्याला कळी काळाची भीती नाही. भीती 9 प्रकारची सांगितली आहे शास्त्रकारांनी मंडळी. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, बले रिपी भयम, रूपे जरायात भयम, तपे इंद्रिय भयम. असा का आवाज येतोय? हमिंग होते हमिंग. घुमतोय आवाज. विठ्ठल शास्त्रे वाद भयम, तपेंद्रिय भयम, काये कृतांतात भयम, सर्व वस्तु भयान्वितम, विष्णु पद निर्भयम. 9 प्रकारची भय सांगितली. भोगामध्ये रोगाचं भय आहे मंडळी. या डोळ्याने जास्त टीव्ही पाहिला तर टीव्हीला रोग होईल का डोळ्याला रोग होईल? डोळ्याला. भोगी रोग भय. भोगी एखाद्याला वांगी आवडली म्हणून अनेक मसाले घालून 2 किलो वांगी एकानेच खाल्ली. वांग्याला रोग होईल का पोटाला रोग होईल? पोटाला रोग होईल. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम. आपल्या कुळापासून भ्रष्ट होण्याचं भय माणसाच्या पाठीमागं असतं मंडळी. वित्ते नृपालात भयम. राजे मंडळींना चोराचं भय असतं, शत्रूचं भय असतं. एका बलवानाला दुसऱ्या बलवानाचं भय असतं. कोणी वादामध्ये जिंकू नये म्हणून एका शास्त्री भावांना दुसऱ्या शास्त्री भावाचं भय असतं. तरुणपणात म्हातारपणाचं भय असतं. केस पांढरा झाला की म्हातारपण आलं म्हणून समजायचं. सगळ्या प्रकारच्या भयातून जर वाचायचं असेल, विष्णू पद निर्भयम, भगवंताच्या चरणाचा आश्रय करा. सगळ्या भयातून तुम्ही मुक्त व्हाल मंडळी. विठ्ठल काय कळी काळाचा भेव. सगळं अहो, किती माणूस मोठा असला, लहान असला, गरीब असला, भिकारी असला, जगामध्ये कोणी आहो याचं नावच मृत्यू लोक आहे. देहाच्या गावा आलिया हा, देहाच्या गावी आलिया मृत्यू सोहळिया जिया परी. देहाच्या गावाला आलात ना, देवाला आलात ना, जो आला तो गेला म्हणून समजायचं. ज्याचा आरंभ आहे त्याचा शेवट आहे, ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट आहे, ज्याचा जन्म आहे त्याचं मरण आहे. म्हणून तर आपल्या धर्माला सनातन धर्म म्हणतात. सनातन धर्म का म्हणतात? की कधी निर्माण झाला हे कुणालाच माहीत नाही म्हणून सनातन. म्हणून जो सनातन धर्म आहे, ज्या धर्माची उत्पत्ती आहे
त्या धर्माचा नाश आहे. ज्या धर्माला करताय त्याचा नाश आहे. ज्या धर्माला करता नाही, आमच्या वैदिक धर्माला कुणी करता नाही, म्हणून त्याचा नाशही होणार नाही मंडळी. 150 वर्षे राज्य केलं इंग्रजाने, तरी पण सनातनाचा नाश झाला. अकबर आला, बाबर आला, हुमायून आला, अमका आला, तमका आला, सगळे मुसलमान राज्य आले, पण कधी हिंदू धर्म संपला आणि पुढेही संपणार नाही. हे लक्षात घ्यायचं. कारण सनातन आहे, त्याचं मूळ माहीत नाही. ज्याचा जन्म नाही त्याला मरण नाही. विठ्ठल काय कळी काळाचा भेव. एक उदाहरण देतो. कळी काळाचं भीती तर सर्वाचा, पण संतांना भय त्याचं नाही मंडळी. अवघाचे आकार ग्रासेला काळे, एक ते निराळे हरीचे नाम. भगवंताचं नाम जर सोडलं तर सगळं हा कळी काळ या जगाचा कधी ना कधीतरी ग्रास करणार. केव्हा ना केव्हा तरी आम्ही जात्यामध्ये भरडणार आणि त्याचा शेवट होणार. कबीराच्या मुलाचं नाव कमाल आहे. कमाल आणि त्याचा मित्र दिवसभर विटी दांडू खेळले, पण साधू संताला भीती नाही कळे काळाची, हे मला सांगायचं आहे. कबीराचा मुलगा कमाल आणि त्याचा मित्र विटी दांडू दिवसभर खेळले. विटी दांडू खेळल्यानंतर कमालाचा एक डाव त्याच्या मित्रावर राहिला आणि दिवस मावळला. कमाल म्हणतो मित्राला, मित्रा उद्या सूर्य उगवायला मी तुझ्या घरी येतो, माझा उलटून डाव दे, माझा उलटून डाव दे. हो म्हणाला. कमाल आपल्या घरी आला, त्याचा मित्र त्याच्या घरी गेला. संध्याकाळची जेवणं झाली, सगळं झालं, पण त्याचा मित्र रात्रीमध्ये सर्पदंश होऊन तिथंच खलास झाला. सूर्य उगवला. कमालाने आपली विट्टी दांडू उशाला ठेवली होती. विट्टी दांडू घेतली आणि आपल्या मित्राच्या घरी धूम ठोकली, पळत आला. सगळे लोक त्या प्रेताच्या भोवती रडत बसलेले. सर्पदंश होऊन त्या मित्र गेलेला. एक माणूस बाहेर आला. कमालाला म्हणतो, कशाला आलायस? माझ्या मित्राला डाव मागायला आलोय. अरे तुझा मित्र रात्रीच सर्पदंश होऊन गेला, आता कोण तुला डाव देणार? माझा मित्र मला डाव दिल्याशिवाय जाईलच कसा? म्हणून कमालाने हाक मारली, ए उठ, माझा डाव दे आणि नंतर कुठं जायचं आहे तिथे जा. तो मित्र आवो देतच उठला आणि दोघे मित्र खेळायला निघून गेले. मंडळी काय कळी काळाचा, संतांना कळी काळाची भीती नसते. पण काही लोक तुकाराम महाराजाकडे आले आणि म्हणायला लागले, का हो तुकाराम महाराज, तुम्ही तो हा देवाचा देव म्हणता, तो हा देवाचा देव म्हणता, तो हा परमात्मा पांडुरंग देवाचा देव कसा? वेद जया गाती, वेद जया गाती, वेद जया गाती, वेद जया गाती. तुती म्हणती नेती नेती, तुती म्हणती नेती नेती, तो हा देवाचा देव, देव कृती म्हणती नेती नेती, कृती म्हणती नेती नेती, तो हा देवाचा देव, तो हा देवाचा लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, का हो तुकाराम महाराज, तो हा देवाचा देव कशावरून? तुकाराम महाराज ठामपणे सांगतात,
वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. अरे वेद ज्याचं वर्णन करतोय, श्रुती म्हणती नेती नेती, म्हणून आम्ही त्याचं वर्णन करतो. वेद कशाला म्हणतात? वेद वेद अनंतो वै वेदा. हा वेद अनंत आहेत, पण यज्ञाच्या निर्वाहाकरिता व्यासाने अनेक असलेल्या वेदाचं 4 वेदामध्येच विभागणी केली. त्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणा. पुन्हा प्रत्येकाचे 4 विभाग केले. त्या 4 विभागाला म्हणा संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. पण आरण्यक आणि उपनिषद हा ब्राह्मणाचा शेवटचा भाग असल्यामुळे आरण्यक आणि उपनिषद हे 2 भाग ब्राह्मण या विभागामध्ये मोडले. म्हणून संहिता आणि ब्राह्मण यांना मिळून वेद असं म्हणा. संहिता म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ईश्वराची प्रार्थना गायलेली आहे, ज्या मंत्रातून, त्या मंत्राला संहिता असं म्हणा. आणि ब्राह्मण कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये यज्ञयागाचं, कांडाचं वर्णन आहे, त्याला ब्राह्मण विभाग असं म्हणा. म्हणून यांना मिळून सगळ्यांना वेद असं म्हणतात. श्रुती म्हणती नेती नेती. श्रुतीनं परमात्मा जाणला पण सांगता आला नाही. मी सांगू का तुम्हाला? एका बाईची नथ विहिरीमध्ये पडली. त्या बाईला काही पोहता येत नव्हतं, खेडवळ होती. पोहणाऱ्याला बोलून आणलं, त्याने उडी घेतली, त्या विहिरीच्या तळाला गेला, त्याला नथ सापडली. पण बाईला वर घाई झाली. सापडली का रे नथ माझी? सापडली का रे नथ माझी? नथ सापडली पण पाण्यात असल्यामुळे सांगता आली नाही. तसं वेदाने परमात्मा जाणला पण सांगता आला नाही. विठ्ठल नेती नेती 2 वेळा शब्द वापरलाय मंडळी तुकाराम माझे. नेती म्हणजे नाही नाही. 2 वेळेला का शब्द वापरला? 3 वेळेला काय शब्द वापरला नाही तुकाराम महाराजांनी? त्याचं कारण आहे, या जगाला अधिष्ठान त्या परमात्म्याचं आहे. परमात्मा ह्या जगाचा अधिष्ठान आहे. जगत हे परमात्म्यावर अध्यस्त आहे. त्या अध्यस्थाचे 2 प्रकार आहेत, एक कारणाध्यास आणि एक कार्याध्यास. कारणाध्यास म्हणजे मूळ अज्ञान, कार्याध्यास म्हणजे जगत. एका नेती शब्दाने मूळ अज्ञान कारणाध्यासाचा निराश झाला आणि दुसऱ्या नेती शब्दाने कार्याध्यासाचा म्हणजे जगताचा निराश झाला. तिसऱ्यांदा नेती शब्द वापरला असता तर परमात्म्याचा निराश झाला असता. म्हणून तिसऱ्यांदा नेती शब्द वापरला नाही. म्हणून श्रुती म्हणती नेती नेती. तुकाराम महाराज सगळे लोक म्हणतात का हो तुकाराम महाराज हे आम्हाला पटलं, पण त्या देवाचा नाही आमचा काय संबंध आहे? देवाचा नाही आमचा काय संबंध आहे? अरे तुम्ही देवच आहात तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे निज तुका म्हणे निज निज रुपडे हे तत्ववीज. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवच आहात. असं जर म्हटलं मी तुम्हाला तुम्ही देव आहात, अहो देव कुठं आणि मी कुठं? देवाचं कार्य काय आणि माझं कार्य काय? तुम्ही काहीतरीच बोलता. पण तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कैशी कीव कोठे जीव निराळा.
लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीव त्या ब्रह्माहून परमात्म्याहून वेगळा नाही. जीव हा परमात्मा स्वरूप आहे. मग आम्हाला आम्ही देव आहो असं का वाटत नाही? एकच श्लोक सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण करतो. गीताकार बोलतात 3ऱ्या अध्यायामध्ये, धुमेना व्रियते वन्नीर यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस तथा तेने तमावृतम आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण नलेन च. आकाशामध्ये सूर्य आहे पण ढगानं झाकलाय. जमिनीमध्ये पाणी आहे पण दगडधोंडे मातीने झाकलंय. अग्नी आहे पण धुरानं राखेने झाकून गेलेला आहे. तसा परमात्मा हृदयस्थ आहे पण वासनेने झाकून गेलेला आहे. आकाशातील सूर्याचं दर्शन व्हावं वाटत असेल तर ढगाने बाजूला व्हावं. जमिनीतील पाण्याचं दर्शन व्हावं वाटत असेल तर दगडधोंडे मातीने बाजूला व्हावं. आईच्या पोटातील गर्भाचं दर्शन व्हावं वाटत असेल तर पातळ वारेने बाजूला व्हावं. अग्नीचं दर्शन व्हावं वाटत असेल तर धुरानं बाजूला व्हावं. तसं हृदयस्थ देवाचं दर्शन व्हावं वाटत असेल तर वासनेनं बाजूला व्हावं. वासनेचा पुसावा भाव मग ओळगा तो वासुदेव. असं आहे. वासना आड येते म्हणून देवाची आपणाला दर्शन होत नाही मंडळी. तुका म्हणे निज रुपडे हे तत्वबीज. दत्त जयंती निमित्त चाललेला हा तुमचा सप्ताह मंडळी. आत्री आणि अनुशयच्या पोटी जन्माला आलेले 3 जण आहेत मंडळी. चंद्र, दुर्वास आणि दत्तात्रय हे 3 जण भाऊ आहेत. चंद्र, दुर्वास आणि दत्तात्रय 3 जण भाऊ आहेत. आत्री म्हणजे अ म्हणजे नाही, त्री म्हणजे गुण. 3 गुणाच्या पलीकडे असलेले आत्री आहेत. अनुसया म्हणजे जिच्या ठिकाणी द्वेष नाही, मत्सर नाही, ते अनुसया. आशांच्या पोटी जन्माला येणारे भगवान दत्तात्रय महाराज आहेत. त्यांची तुम्ही सेवा करताय, चांगली गोष्ट आहे मंडळी. झालेली सेवा दत्तात्रयाच्या चरणी समर्पित करू आणि इथंच पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुंडलिका ज्ञानराज ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणणी तुका म्हणणी तुका म्हणणी तुका म्हणणी तुका म्हणणी तुका म्हणणी
पंढरीनाथ भगवान की जय।